आज मी आले आहे अमेरिकेतील रॅलेया सिटीमध्ये असलेल्या एका गार्डनमध्ये। सो हे गार्डन खूप छान आणि खूप सुंदर आहे। सो अराउंड 10.5 एकर्समध्ये बनलेलं हे गार्डन आहे आणि आता फॉल सीझन चालू आहे। सो तुम्ही बघू शकता की डिफरंट झाडांना डिफरंट कलर्स आलेले आहेत। सगळ्यात अगोदर ह्या लोकांनी इथे मॅप दिला आहे, कारण हे गार्डन खूप मोठं आहे। सो आपल्याला प्रत्येक गोष्ट फाइंड करण्यासाठी त्यांनी डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि हे आहेत इमर्जन्सी बूथ। हे अमेरिकेमधल्या प्रत्येक गार्डनमध्ये किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये बघायला भेटतात। सो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता किती छान फाउंटन आहे आणि याच्यावरच यांनी एक लोकेशन दिलं आहे जिथे आपण जाऊन एक्सप्लोर करू शकतो संपूर्ण गार्डन। खूप मोठं गार्डन आहे आणि इथे बघण्यासाठी पण भरपूर गोष्टी आहेत आणि इकडे ब्रिक्सवरती काही लोकांची नावं लिहिली होती। सो आय डोंट नो की एक्झॅक्टली कोणाचे आहेत। इतका छान दिवस होता आणि अचानक पावसाला सुरुवात आली आणि सगळा मूड गेला। सो थोडा वेळ आम्ही वेट केला आणि पाऊस उघडल्यानंतर परत गार्डन एक्सप्लोर करायला सुरुवात केली आणि ही बघा खारुताई कशी खात आहे। झाडांना किती छान आणि सुंदर कलर्स आले हे तुम्ही बघू शकता। हे एक वेगळ्याच प्रकारचं झाड आहे जे खूप युनिक वाटतं। हे जे गार्डन आहे हे नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं। सो बेसिकली हे एक एज्युकेशनल गार्डन आहे। इथे पार्टी आणि इव्हेंटसाठी पण स्पॉट दिलेले आहेत आणि हे जे झाड आहे ते पाईन ट्री आहे। याच्यापासून रूम फ्रेशनर परफ्यूम्स बनवले जातात। हे गार्डन स्पेशली फेमस आहे ते फोटोशूटसाठी। सो खूप लोक इथे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी येतात। प्रत्येक झाडाची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सो प्रत्येक झाडाखाली नाव आणि त्याचे डिटेल्स दिलेले आहेत। तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, इथे 9000 पेक्षाही जास्त झाडांची व्हरायटी बघायला भेटते आणि इथे नवीन झाडांचा रिसर्च पण केला जातो। थंडीच्या टाईममध्ये, गरमीमध्ये, नॉर्मल टेम्परेचरमध्ये कोणत्या प्रकारची झाडं जगू शकतात, आपण अजून कोणते जेनेटिकली मॉडिफाय करू शकतो, या सर्वांचा रिसर्च इथे केला जातो। हे गार्डन सुरू झालं आहे 1976 मध्ये आणि हे स्ट्रक्चर बघून किती छान वाटत आहे। पण तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की हे एक वॉशरूम आहे। अमेरिकेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अशी केली जाते। सो भरपूर ठिकाणी असे स्पॉट्स बघायला भेटतात। सो इझिली सगळ्यांना ॲक्सेस करता येईल। इथे भरपूर बघण्यासारख्या गोष्टी आहेत, पण तुम्ही समजू शकता की 10.5 एकर्सचा एरिया आहे। सो एक्सप्लोर करणं सगळ्याच गोष्टी फार हार्ड आहेत। सो ज्या काही गोष्टी मला बघता येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। हे जे गार्डन ज्यांनी बनवलं त्यांचं नाव आहे डॉक्टर जेसी रॉल्स्टन। सो त्यांच्या नावावरूनच या गार्डनला नाव देण्यात आलेलं आहे। सो बघाशी मी तुम्हाला दाखवलं तो खालचा पार्ट, हा एरिया पण त्यांनी खूप छान बनवलेला आहे आणि ते सगळे रिसर्च केले, नवीन प्लांट्स लावलेले आहेत। फॉल सीझन चालू आहे त्यामुळे सगळी झाडं खूप सुंदर आणि कलरफुल दिसत आहेत। ह्याच्या खाली आहे रिसर्च सेंटर, तिथे सगळ्या झाडांचं रिसर्च केलं जातं। इथल्या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीमधले स्टुडंट्स इथे स्टडी करण्यासाठी येतात। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।